नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील हरेश गावंडे आणि टीम. खरं तर सुमित 11 डोलवी संघ तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटच्या दिवसासाठी अर्थातच सुपर 8ची तिकीट जरूर त्यांना या ठिकाणी मिळालंय मी तर म्हणेन. आणि बोलूया आपण पुन्हा एकदा मॅचकडे. खूप साऱ्या शुभेच्छा डोलवी टीम आपल्याला. खरं तर निलेशची अफलातून बॅटिंग आपण पाहिली, तसेच ऑलराऊंडर परफॉर्मन्स हरेश गावंडचा आपण पाहिलं. आणि आता मात्र मॅचकडे आपण वळणार आहोत. लुझर वर्सेस लुझर. एका बाजूने असेल DK11 अंतोरे पाटणेश्वर, तर दुसऱ्या बाजूने असेल पृथ्वी मिराज 11 पेन. या दोन्ही संघांमध्ये ही लढत तर ऑफिशियल पंच मैदानामध्ये आपण जाताना पाहतो. खरं तर दुपारचं सत्र या ठिकाणी चालू झालं होतं. आपण गरमागरम मॅच पाहिली या ठिकाणी. सुमित 11 डोलवी या संघानं सुपर 8 मध्ये धडक मारले. तर दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही संघाला DK11 अंतोरे पाटणेश्वर टीमचा 12वा प्रतिनिधी 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. DK11 अंतोरे पाटणेश्वर टीमचा प्रसाद आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा प्लीज. चला सलामीची जोडी आणि मैदानामध्ये लगेच तुम्ही रवाना करायचे आहे. आपण पाहतोय एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. हा मॅच मधनं जो जिंकेल तो खरं तर हर्ष 11 दुर्शेत संघासमोर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जो संघ हरेल त्याचं अस्तित्व मात्र इथेच थांबेल. आपण पाहतो एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. 12th मॅन विनंती असेल DK11 अंतोरे पाटणेश्वर टीमचा 12th मॅन प्रसाद आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. अन्यथा जो कमिटीचा डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूने असतील स्वतः कप्तान प्रसाद पाटील, तर दुसऱ्या बाजूने असतील प्रवीण म्हात्रे उर्फ बबलू आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण पाहतो एका बाजूने असेल पृथ्वी मिराज 11 पेन, तर दुसऱ्या बाजूने असेल DK11 अंतोरे पाटणेश्वर. या दोन्ही संघांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. लुझर वर्सेस लुझर, विनर वर्सेस विनर आपण मॅच पाहिली. खरं तर या ठिकाणी आपण पाहिले हर्ष 11 दुर्शेत त्यांच्या अगेन्स्ट खेळलं. सुमित 11 डोलवी हा संघ खेळला होता. परंतु 12th मॅन जर एक षटक जशी षटकाला सुरुवात झाली, पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर 12th मॅन आला नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यस या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहतो मॅचला होईल सुरुवात. 6 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये आघात करण्यासाठी दाखल झाले. प्रवीण म्हात्रे उर्फ बबलू आणि त्याच्या समवेत असेल संघाचा तारणहार कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट प्रसाद पाटील. तर गोलंदाजी मार्क प्रति गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दीक्षित पाटील आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम रावे एक्सप्रेस. हा देखील एक नवीन यंग टॅलेंट खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील प्रसाद पाटीलच्या संघामध्ये त्याला नेतृत्व करताना आपण पाहिलं. खरं तर रायगड प्रीमियर लीग म्हटल्यानंतर एक मोठी स्पर्धा, रायगड वासियांची एक आवडीची आणि निवडीची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेत आपण प्रसाद पाटीलला देखील पाहिलं होतं. तोच प्रसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. DK11 अंतोरे पाटणेश्वर संघाचं नेतृत्व करत असताना पंचांचा इशारा आला मॅच ऑन. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज दीक्षितला आपण पाहतो. तर स्ट्राईक वरती असेल या ठिकाणी आपण पाहतो प्रवीण म्हात्रे उर्फ बबलू, मॅन फ्रॉम या ठिकाणी वडावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू समोरच्या दिशेने फेकला होता. एक्स्ट्रा कव्हरला भेदक क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी पोहोचतील का, परंतु पोहोचण्याच्या अगोदर चेंडूने सीमा रेषा गाठले. पहिल्या चेंडूवरती आलाय प्रहार, चौकार. आपण पाहतोय खरं तर पहिला चेंडूवरती प्रहार केला प्रवीण.
चौकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज दीक्षितला आपण पाहतो स्ट्राईक वरती. बॅकफुटला जाऊन जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी करतो दीक्षित. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर चौकार आला, तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळालं. कमबॅक करणं हे खूप गरजेचं असतं जेव्हा तुम्ही ॲज अ बॉलर गोलंदाजी करत असता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकण्याची जिम्मेदारी तुमच्या खांद्यावरती दिलेली असती, परंतु ती पार पाडत असताना मात्र तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं हे अपेक्षित असं संघ मालकाला. तोच विश्वास दाखवला होता दीक्षितवरती. दीक्षित पाटील चांगली गोलंदाजी करावे लागेल. आपण पाहिला पहिल्या चेंडूवरती चौकाराला. आता मात्र अतिशय आक्रमक विध्वंसक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रसाद स्वतः संघ मालक आहे. मगाशी देखील उल्लेख केला काही चुक्या झाल्या असतील माझ्याकडून, आमच्या टीममेटकडून. थोडेसे खेळाडू मात्र उपस्थित नव्हते, परंतु आज पूर्ण या मॅचमध्ये स्क्वॉड पाहायला मिळेल का हे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळेल. प्रसादने मगाशी मागच्या मॅचमध्ये थोडीशी घाई केली होती. 56 धावांचं टार्गेट होतं. सहजरित्या चेस केलं गेलं असतं, परंतु घाई केली. आपण नेहमीच म्हणत असतो अति घाई संकटात नाही, तो चित्र आपल्याला पाहायला मिळाला होता. बॅकफुटला जाऊन चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला भेदत चेंडू चाललाय सीमा पार. चौकार का बॅटिंग पाहायला मिळते प्रसादच्या माध्यमातून. डीजे थँक्यू डीजे. आपण पाहतो खरं तर जागा बनवली, त्यानंतर चेंडूला कन्वर्ट केलं, चेंडूला सरळ फेकून दिलं सीमा पार. चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज दीक्षित पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. शॉर्ट बॉल पॉइंटच्या डोक्यावर ठोकला. येईल का षटकार? यस आला. लाजवाब, देखना, ब्युटिफुल, हाय अँड हँडसम धमाका षटकार. डीजे ब्युटिफुल शॉट ऑफ द टोर्नामेंट, शॉट ऑफ द डे. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला खरं तर प्रसादच्या बाडमधून. पॉइंटच्या डोक्यावरनं स्लॅश केलं, चेंडूला सरळ सीमा पार पाठवला. खरं तर कॅप्टन इनिंग मी मगाशी देखील उल्लेख केला, कॅप्टन इनिंग या ठिकाणी साकारावे लागेल. समोर देखील चांगली गोलंदाजीचा भरणा असणारा संघ पृथ्वी मिराज 11 पेन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या अगेन्स्ट खेळल्यानंतर आपण जर टॉस गमावता आणि बॅटिंग वाटायला येते तर चांगले बॅटिंग करणं हे अपेक्षित आहे. चौकारानंतर आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती जर विचार केला तर बबलूला आपण पाहिलं, चौकार आला, त्यानंतर सिंगल आणि स्ट्राईक जशी मिळाली प्रसादला, त्याच्या बॅटमधनं एक चौकार एक षटकार आलाय. ऑनसाइड मध्ये चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडूला उचलतील, फेकतील, एकच धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. चांगला चेंडू होता खरं तर स्लॉट मध्ये होता, परंतु अलॉंग द कार्पेटच्या माध्यमातून कुठलीही घाई मात्र पाहायला मिळाली नाही. प्रसादच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवरती मिरेटनुसार खेळ करणं हे तो जाणतो आणि आता मात्र करतोय. खरं तर संघाला गरज आहे यामधनं. जर तुम्ही पराभूत झाला तर या स्पर्धेला तुम्हाला पूर्णविराम द्यावा लागेल, परंतु तुम्ही जिंकलात तर हर्ष 11 दूरचेत संघासमोर तुम्हाला अजून एक मॅच खेळायला एक संधी मिळेल. या अनुषंगानं मात्र चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला दीक्षित. यस, बाहेरच्या दिशेने चेंडूला फेकलं होतं, थोडंसं आतमध्ये आणलं चेंडूला, त्यानंतर प्रवीणला चेंडू काही समजला नाही, आला डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धावा आपण पाहतोय DK 11 अंतोरे पाटेश्वर टीमच्या 16 धावा. महत्वाची बाब असेल, अजूनही एकही विकेट गमावली नाही. खरं तर धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. 6 षटकांचे मॅच असल्यानंतर एक चांगला टोटल उभारावा लागेल. खरं तर गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे. प्रसाद 2 षटक फेकतो, ही देखील महत्वाची बाब आहे. खरं तर 4 आपण पाहायला गेलं तर 2 षटकं चांगल्या पद्धतीने हाताळली गेली तर अजून दबाव वाढू शकतो. बॅटिंग वाटायला आले, चांगला टोटल उभारण्याचा प्रयत्न जरूर असेल. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतो 16 धावा लागल्या धावफलकावरती. चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. सिंगल, डबल, त्यानंतर एखादा चौकार, एखादा षटकारानं धावफलक मात्र हलतं ठेवलं जातं, ही देखील महत्वाची तेवढीच बाब असेल. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय
सागर पाटील बलवलीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सागर पाटील असतील, देव म्हात्रे असतील. मागच्या मॅच मध्ये आपण देव म्हात्रेला पाहिलं, यशरक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगली बॅटिंग त्याने देखील केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आपला संघ सरळ मात्र या ठिकाणी सुमित 11 डोलवी संघ मात्र सुपर 8 मध्ये दाखल झालाय. तो मेगा संडे मध्ये आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. अनेक या ठिकाणी आपण पाहतोय तारे सितारे या मैदानावरती उतरतील. पेन तालुका प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. सागरला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला दुसरे षटक फेकण्यासाठी. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला स्ट्राईक वरती असेल प्रसाद आणि गोलंदाजी मार्क वरती असेल सागर. ऑन साइड मध्ये फटका चांगला आहे. स्वीट साऊंड द बॅट. मिडल चेंडू अधल्ला चेंडूला फेकून दिले सरळ सीमा पार. षटकार. चांगला फटका. पुन्हा एकदा बॅटच्या या ठिकाणी जरूर बिडल केला होता चेंडूला आणि सरळ फेकून दिलं. षटकार आलाय सागरवरती. पहिलाच प्रहार बाहेरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर भेदत चिरत चेंडू चाललाय सीमा पार. लगातार हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसादच्या बॅट मधून धमाका. चांगली बॅटिंग प्रसादच्या माध्यमातून आपण पाहतोय. लगातार 2 चेंडूवरती 10 धावा जमवल्यात. यस चेंडूला सोडून दिले. खरं तर बाहेरच्या दिशेने चेंडू चालला होता. बॅटची कडा लागली असती तर विकेट जाण्याची शक्यता होती, परंतु चेंडूला सोडून दिलं. त्याला माहिती आहे अजून आपण स्क्रीजवरती राहणं गरजेचं आहे. खरं तर खूप साऱ्या अजून षटक बाकी आहेत. आपल्याला धावा नक्कीच बॅटला मिस कॉल दिलाय या चेंडूनं असे नक्कीच आमचे स्कोरर या ठिकाणी संदीपजी भोईर सर सांगतायत. या ठिकाणी चांगला बॉल पडल्यानंतर थोडंसं चांगली रनिंग घेण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं तर चित्याच्या चपलाईने मात्र धाव पूर्ण केले. सिंगल डबल धावा देखील घेतले जात आहेत प्रसादच्या माध्यमातून. हे देखील महत्त्वाची बाब आहे. मागची मॅच आपण पाहिली, पहिल्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकला. मगाशी देखील मी सांगितलं आणि आता देखील सांगतोय. आणि पुढच्या चेंडूवरती देखील शॉर्ट पिच वर चेंडू होता तो देखील तो षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यानं, परंतु सर्कल त्याने या ठिकाणी पार केलं होतं. परंतु त्या ठिकाणी स्वतः कॅप्टन रोहितला आपण पाहिलं आणि शेवटच्या आपण पाहिलं तर शेवटपर्यंत त्यांनी दृष्टी जमवली होती आणि तदनंतर चांगल्या पद्धतीचा झेल पकडला गेला आणि तदनंतर जो पकड निर्माण केली ना त्या पकडमधनं मात्र बाहेरच निघता आलं नव्हतं. DK11 अंतरे पाटणेश्वर टीमला. सागर पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी मार्कवरती. यस खूपच बाहेर चेंडू चालला. पंचांचा इशारा येईल. प्रवीणजी आंद्रे सरांचा वाईट चेंडूचा इशारा आला. सागरनं चेंडूला बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु फलंदाज देखील तेवढेच हुशार आणि चाणाक्ष आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण खरं तर बबलू याला आपण पाहतो. बबलू देखील चांगला फलंदाज आहे. सर्व गुण संपन्न हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट झाले या ठिकाणी, जागा बनवली. खरं तर स्टेप आउट झाल्यानंतर फटक्याला मात्र खेळणं थोडंसं कठीण असतं, परंतु टपली शॉट पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार. चौकार. षटकार. षटकार असेल, माफी असावी. षटकार आपल्याला पाहायला तर काय शॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बबलूचा अपील केली गेले या ठिकाणी आपण पाहतो. लेगबाच्या स्वरूपात अपील केली गेली होती, परंतु पंचांनी फेटाळले. या ठिकाणी थोडासा चेंडू बाहेर होता. लाईन चेक केली गेली, त्यानंतर आपण पाहतो लेगबाच्या स्वरूपात एक सिंगल मिळेल. धावफलकावरती धावा आपण पाहतो आतापर्यंत लागल्या गेल्यात. 2 षटक समाप्त झाले. 35 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 35 धावा धावफलकावरती. 35 ऑन स्कोर बोर्ड.
प्रज्योत कुथेला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती, स्वतः कॅप्टन आहे या संघाचा. खरं तर चांगलं कमबॅक करावा लागेल. स्ट्राईकवरती आपण पाहतो बबलूला. चांगला फटका सफल झाले होते. तदनंतर चेंडूला उडवलाय. चेंडू एक टप्पा जसे चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री पार चौकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी स्टेप आउट झाले होते थोडेसे आपण पाहतोय बबलू, परंतु चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळला चेंडू आला. डॉट बॉल. चौकारानंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला भेदत चेंडू चाललाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटकार. का बॅटिंग मैदानामध्ये खरं तर चालू आहे. दोन्ही फलंदाज सलामीचे फलंदाज आलेत. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकाराचीच भाषा बोलली जाते. 45 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. अतिशय सुंदरशी सलामी देत असताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. यस, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल पाहायला मिळेल. 45 धावसंख्येवरती आतापर्यंत आपण पाहतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. या ठिकाणी अपील केली गेली. यस, पंचांचा बोट अवकाशात आणि बबलूला मात्र परतावा लागेल. पहिली विकेट या ठिकाणी बाद होते. DK11 अंतोरे पाटणेश्वर संघाचा हुकमाचा एका मात्र तंबूमध्ये परतला. डीच आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. चला फलंदाज आपण जायचं लगेच. रोहनला आपण पाहतो. फलंदाज लगेच रेडी राहायचं. लक्ष असू द्या. टाइम अलर्ट आहे याचं देखील भान असू द्या. खरं तर पहिल्या मॅच मध्ये आपण रोहनला पाहिलं नव्हतं, परंतु या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील वडावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. LBWच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. बबलूला आपण पाहिलं. या ठिकाणी चांगला स्ट्रोक, परंतु या ठिकाणी रितेश वारे आहेत. अजून एक धक्का लागेल. फलंदाज होईल बाद. चांगलं गाणं एकाच वादा राजू दादा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकच आमदार आहेत दमदार, जे नेतृत्व करतायत, लढतायत त्या ठिकाणी. आणि खरं तर फार चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असतं. स्वप्नीलजी पवार सर, काही क्षणांआधी टेनिस बॉल क्रिकेटचं वर्ल्ड कप ही स्पर्धा तुम्ही पाहिली असेल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक जी बदलापूर हेदुड्डीच्या मैदानावरती खेळवली गेली होती आणि त्याचे मुख्य आमदार होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दमदार आमदार, खरं तर हुकुमाचे एक्के राजू दादा पाटील आले त्या ठिकाणी. टेनिस बॉलचा वर्ल्ड कप आपण पाहिला. यस, रतनबुवा ट्रॉफी आपण नुकताच पाहिली. खरं तर चॅम्पियन झालेला संघ आपण वाकलन पाहिला. वाकलन संघाने ती त्या ठिकाणी बाजी मारली होती. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक या ठिकाणी झालाय आणि धावा झाल्या धावफलकावरती. धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतोय 45 धावा. खरं तर तीन षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पुढच्या तीन षटक या ठिकाणी आपण आवाज ऐकणार आहोत. हिंदी भाषेतील एक बुलंद आवाज मानस मनोरे. धन्यवाद आणि थँक्यू. हा, त्या छोट्या खेळाडूला विनंती आहे, आपण बाउंड्री रोपच्या इथे टांगू नका प्लीज. बघा, सांगितलं लगेच ते मागे झालेत. कहने से पहले ही देखिए शार्प नजर है उनकी. तो शुक्रिया सौरभ स्वप्निल जी पवार सर. यहाँ पे तमाम दर्शकों का, मान्यवरों का स्वागत. मैं आपका अपना मानस मनोरे. सेकेंड हाफ ऑफ द फर्स्ट इनिंग में एक और बार आप सभी का स्वागत करूंगा. 3 ओवर हुए, 3 ओवर बचे. रन बने 45. प्रसाद पाटिल के साथ नए बैटर मैदान पर आएंगे. सूरज प्रसाद पाटिल बहुत ही होनहार खिलाड़ी है. हाल ही में अचानक मोबाड़ा के मैदान पर जो सुप्रीमो हुई थी, रायगढ़ टेनिस क्रिकेट की एक सबसे बड़ी नाइट टूर्नामेंट सुप्रीमो में इन्होंने कप्तानी की थी. वही प्रसाद पाटिल को आप देखेंगे ऑन फील्ड पर. लेफ्ट हैंडेड बैटर, गेंदबाजी मार्ग पर आएंगे अब रितेश वारी. कमाल का ये गेंदबाज. पहली गेंद रिवर्स स्वीप करना चाहते थे, स्विच ऑन करना भूल गए. मिस टाइमिंग ये स्ट्रोक. विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद. चौथे ओवर की शुरुआत डॉट गेंद के साथ. पीपीएल यानी पेन प्रीमियर लीग का ये रोमांच मैदान पर है जारी. ये भी खेलना चाहते थे, गति ज्यादा थी, उछाल कम था और कम उछाल ने बल्लेबाज को बीट किया. छक्का दिया. विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल आएगी. पनवेल टेनिस क्रिकेट लाइव दिखा रही है. जितने भी दर्शक लाइव देख रहे हैं उन सभी का भी स्वागत. ओह, कमाल की डिलीवरी, डबल शॉट. ये देखिए, पहले अटेम्प्ट में नहीं, दूसरे अटेम्प्ट में शॉट लगा. रफ्तार देखिए, गेंद में गति देखिए कितनी ज्यादा है रितेश वारी के पास. रफ्तार का सौदागर, रफ्तार का राजा, रफ्तार का शहंशाह, रफ्तार का बादशाह. ये गेंदबाज जो आपको नजर आएगा. चौथी ओवर, 3 गेंदे 2 रन अब तक किफायती साबित हुए, अच्छे साबित हुए. इनकी गेंदबाजी का विवरण अगर आप देखेंगे, पहली 2 गेंदे डॉट, उसके बाद तीसरी पे एक दुक्का आया है. ओ, ये गेंद भी कमाल की थी लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप है. अंपायर ने बताया वाइड बॉल. दोनों बाय बलागर. हमारे दोनों ऑफिशियल अंपायर, मेन अंपायर प्रवीण जी आंद्री सर, स्क्वायर लेग अंपायर प्रीतम जी पाटिल सर, इन्होंने बहुत सारी मेहनत ली है. क्योंकि मैं हमेशा कहता हूँ, गांव का सरपंच और मैदान का पंच बहुत ज़रूरी होता है. ये कमिट होकर शॉट खेलना चाहते थे, घुटना टेक, तमाशा देख, लेकिन घुटना टेका, तमाशा न देख पाया. ये आई एक और बार डॉट. डॉट पे डॉट. रितेश वारी ने बताया, आली रे आली, आता माझी बारी आली. डॉट गेंदों को हमने देखा.
शॉर्ट पिच लेंथ वाली डिलीवरी, कमाल का ये स्ट्रोक, ये देखिए, वाह वाह वाह, गेंद गई है दर्शक दीर्घा में। हवाई यात्रा पर ये मिलेंगे आधा डजन रन। वहां पे ऊपर जो दर्शक है हमारी, जिन्होंने बॉल को फेंका अंदर, बहुत सारी बंडिया है वहां पे। बंडिया, वेल डन, बहुत अच्छा काम किया आपने कड़ी धूप के बाद भी। ओमकार जी हरपाल इनके बेटे हैं वो, बंडिया, यहाँ पे बताया गया। लेकिन चलिए मैदान के अंदर चलेंगे अब। बहुत सारी हंसी मजाक होना चाहिए क्योंकि एक माहौल बन चुका है, अच्छा खेल का माहौल। बंडिया जरूर, ये ओवर के बाद हम उनके पास जाएंगे कैमरे को लेकर। फुल टॉस ये गेंद थी, सामने खेला ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, सिंगल रन आया। सिंगल के साथ 50 पूरे किए। यहाँ पे बल्लेबाजी करती हुई टीम ने, टीम के 50 हो चुके हैं पूरे, और चौथे ओवर का खेल भी समाप्त किया जाएगा। 4 के बाद बना है 50 रन टोटल टीम DK11 अंतोरे पाटनेश्वर का। पचपन, छप्पन, छप्पन, देखिए, ऑल राइट, ऑल राइट, बिल्कुल। 3 में 45 थी, होती है गलतियां, सबसे होती है। देखिए अंदर चलेंगे, रन बनिए अब। 56 रन बनिए। छप्पन रन टोटल बढ़े यहाँ पे 4 ओवर के बाद। 4 ओवर के बाद 56 बने। 12 गेंदों का खेल अब भी यहाँ से बचा है। जर्सी नंबर 11 गेंदबाजी मार के ऊपर अब आएंगे। प्रज्योत, चलिए मैच ऑन कीजिए, ज्यादा समय नहीं है, समय नहीं है, मैच ऑन कीजिए। 5वीं ओवर की शुरुआत यहाँ पे की जाएगी। प्रज्योत आएंगे बॉलिंग मार के ऊपर बतौर गेंदबाज। प्रज्योत आई है, फील्डिंग को सेटल किया जा रहा है मैदान के अंदर। समय बहुत लिया जा रहा है, घड़ी का कांटा किसी के लिए नहीं रुकता है, हमें भी समय के लिए नहीं रुकना है। चलिए, ये अच्छी डिलीवरी प्रज्योत टीम की तरफ से, काफी अच्छा खेल उन्होंने किया। सुबह भी हमने देखा, बहुत अच्छी गेंदबाजी की अपनी टीम के लिए, कंसिस्टेंसी को मेंटेन किया है, अच्छी लाइन एंड लेंथ वाली गेंदबाजी को मेंटेन किया इस खिलाड़ी ने। यहाँ पे शुरुआत की है ओवर नंबर 5 की एक डॉट गेंद के साथ। ये भी एक और बार, एक और अच्छी गेंद, डॉट गेंदों पे डॉट गेंदे बैक टू बैक मैदान के अंदर आती जा रही है। डॉट गेंदों पे डॉट गेंदे बैक के बाद एक प्रज्योत कुदे, अच्छी गेंदबाजी कर रहा है ये खिलाड़ी। राइट आर्म राउंड द विकेट का ये एंगल, यॉर्कर लेन, सटीक यॉर्कर, मिड ऑफ पर खेला, सिंगल रन, रन आउट का मौका हो सकता था अगर कलेक्शन होता पहले अटेम्प्ट में, अगर थ्रो अच्छा होता तो ये रन आउट का मौका बन सकता था। प्रीमियर लीग PPL यानी पेंट तालुका प्रीमियर लीग का रोमांच
मैदान के ऊपर शुरू है आईपीएल की ये धरती। 2008 में पहली प्रीमियर लीग हुई थी, इंडियन प्रीमियर लीग आईपीएल। उसके बाद प्रीमियर लीग का खुमार छाया। सभी देशों में प्रीमियर लीग होती है, सभी राज्यों में प्रीमियर लीग होती है, सभी गांवों में प्रीमियर लीग होती है, लेकिन ये पेंट तालुके की आन बान शान अभिमान आत्मसम्मान वाली प्रीमियर लीग है, पेंट तालुका प्रीमियर लीग। 3 गेंदे 1 रन खर्च किया, किफायती ओवर है, अच्छा ओवर है ये। 5वें ओवर में मोमेंटम को खींचा, इंपॉर्टेंट ओवर, क्रूशियल ओवर है ये पहली पारी का। और यहाँ पे अब 1 ही रन खर्च किया 3 गेंदों में। ये देखिए फ्लिक ऑफ द रेस, कमाल का स्ट्रोक खेला है ये गेंद का, ये हवाई यात्रा पर मिड विकेट बाउंड्री के ऊपर से ये आया मैक्सिमम माइटी हिट 6। थैंक यू डीजे ऑपरेटर, कमाल का छक्का, ताकत को देखा हमने बल्लेबाज सूरज पाटिल। ये देखिए ये होता है दबाव, ये होता है प्रेशर, जब आपके ऊपर प्रहार कर किया जाता है फिर आपके तारे भी गर्दिश में होते हैं। वाइट बॉल को देखा, अच्छी मोमेंटम को टूटते हुए देखा हमने, एक छक्का आया, तितर बितर हो गए। यहाँ पे गेंदबाज प्रज्योत कुते, बल्लेबाज ने कमाल करके दिखाया। यॉर्कर, सटीक यॉर्कर, अच्छा कलेक्शन, ब्यूटीफुल डिलीवरी, वापसी की है, यहाँ पे कमबैक किया। प्रज्योत ने बताया मैंने भी कुछ कच्ची गोटियां नहीं खेली है, कमबैक करने की ताकत मेरे पास है, उसको दिखाया। डॉट बॉल यहां से आई है। एक और यॉर्कर सामने खेला, ऑन ड्राइव कर दिया हल्की हाथों से, लॉन्ग ऑन बाउंड्री पर टहलाया, सहलाया, गार्डन में मानो टहल रहे हो, इसी अंदाज से सिंगल पूरा किया, एकदम आराम से, इत्मीनान से, कोई जल्दी नहीं, एकदम प्यार से सिंगल को पूरा करने के बाद 5 ओवर का खेल समाप्त होगा। 65 रन टीम का टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर। 65 रन बने हैं 5 ओवर के बाद, 65 बने हैं। आखिरी ओवर का खेल अब मैदान पर बचा है, लास्ट ओवर रिमेनिंग, जिसे कहते हैं डेथ ओवर। कौन सा वो गेंदबाज होगा जो डेथ ओवर में इस जिम्मेदारी को कबूल कर कर रनों को रोकने की काम को अच्छी तरीके से कर कर दिखाएगा। और गेंदबाज आई है, परिवर्तन हुआ गेंदबाजी में, न्यू बॉलर रितेश वारी, जिन्होंने अच्छा ओवर डाला था, चौथा रन खर्च किए थे उस ओवर में, 11 रन, अच्छा ओवर था वो चौथा ओवर रितेश का। अब नीति दूसरा और टीम की तरफ से पहली पारी में आखिरी ओवर को लेकर आएंगे। डेथ ओवर, गेंदबाजों की मौत होने वाला ओवर, सरे आम कतले आम वाला ओवर, कातिलाना ओवर, डेथ ओवर कहा जाता है। शुरुआत करेंगे ओवर नंबर 6 की, लेकिन तमाम दर्शक देखिए एकदम साइलेंट ये मुकाबले का आनंद ले रही है। सर सचिन रमेश तेंदुलकर पवेलियन में आप बहुत सारे दर्शकों को देख सकते हैं, वहाँ पे दर्शक देखिए, यहाँ पे पहाड़ी के ऊपर भी कुछ आपको नजर आएंगे, बाइक्स के ऊपर, लेकिन मुकाबले का आनंद देखिए, क्रिकेट की धरती हमारे दर्शक। ये रन लेने की कोशिश की जा रही है, रन आउट का मौका अपने पैर पर, ये कुल्हाड़ी मारी लेकिन वाइड बॉल, स्ट्राइक रोटेट नहीं होगी, क्योंकि अगर गेंदबाज गेंद डालता है बिना बल्ले और शरीर को छुए, पहले अटेम्प्ट में अगर विकेट कीपर गेंद को कैरी करता है तो वही गेंद डॉट हो जाती है, उसी की वजह से रन नहीं लिया जाएगा। वाइड बॉल जरूर है, इजाफा होगा टोटल में, डबल से 6 के ऊपर 6, 66 का टोटल। ये भी देखिए रडार में आई थी, स्लॉट में आई थी, बगल वाले प्लॉट में भेज दिया, ये तारा मंडल में गया, हवाई यात्रा पर गया, फील्डर बने दर्शक, और ये आया 6। बैलगाड़ा शरियत, यहाँ पे गाना सुना,
मथुर का गाना हमने सुना, काफ़ी फेमस बैल है। आजकल बैलगाड़ा शरीयत बहुत क्रेज़ मिल चुकी है। यहाँ पे हमारे करीब गागोदे का अड्डा है जहाँ पे बैलगाड़ा शरीयत बहुत जोरों शोरों से होती है, बहुत फेमस हो चुकी है। संदीप जी भोईर सर भी मुझे छुप के दिखे थे एक बार गागोदे के अड्डे पर, वो बैलगाड़ा शरीयत देखने के लिए होते। देखिए क्रेज़ बढ़ गई है, हमारा खेल है, हमारा खेल भी यहाँ पे आगे बढ़ना चाहिए, वहाँ पे ध्यान देंगे। क्रिकेट अंग्रेज़ों का खेल है, लेकिन क्रिकेट को बड़ा भारत ने किया है। सबसे ज़्यादा भारत देश में क्रिकेट खेला जाता है। ये गेंद देखिए पीछे, लेकिन अंपायर की उंगली उड़ गई। ये बल्लेबाज की पवेलियन की ओर गाड़ी छूट गई। जोर का झटका है, जोरों से लगा, विकेट तो गया। ये डीजे ऑपरेटर, एक बार आपने उनका एक बार उनका बजाया, ये राडे आप करवाएंगे अभी। खतरनाक ये गाने हैं, ना बोले इनके बारे में तो ही अच्छा, क्रिकेट के बारे में बोले तो ज़्यादा अच्छा। चलेंगे अंदर, नए खिलाड़ी रोहन। रोहन आए अब मैदान के अंदर, क्या कुछ कमाल कर दिखा पाएंगे, फिनिशिंग की जिम्मेदारी है। मैंने कहा था रितेश शुवारी कमाल का नौजवान खिलाड़ी, युवा प्रतिभाशाली कौशल्यवान गुणवान खिलाड़ी है। रितेश शुवारी गेंदबाजी की अच्छी काबिलियत रखने वाला खिलाड़ी है, अच्छे मोमेंटम को किया रितेश शुवारी की आई बारी और उन्होंने किया सामने वालों को धराशायी, धज्जियां उड़ाने वाली बॉलिंग को हमने देखा डेथ ओवर में। ये ओवर गेंदबाजों के लिए मौत माना जाने वाला ओवर, लेकिन क्या कुछ कमाल हो रहा है रितेश शुवारी का। कमबैक किया, 6 खाने के बाद भी विकेट के साथ वापसी की है। कमबैक इज बेटर देन सेटबैक, वापसी करना आपकी सबसे बड़ी ताकत। ऑफ स्टंप के बाहर ये पिचिंग की गई है, इस बार डिसीजन बिल्कुल डॉट गेंद हुई थी, यहाँ से रन नहीं मिलेगा। स्ट्राइक रोटेट करना चाहते हैं, स्ट्राइक लेना चाहते हैं, मिल नहीं रही। स्ट्राइक लेने के लिए तल पापड़ हो रही है, जीव देखिए यहाँ पे फड़फड़ा रही है, लेकिन स्ट्राइक नहीं मिल रही। स्ट्राइक नहीं मिल रही, नहीं मिलेगी तो आपको मौका नहीं मिलेगा, मौका नहीं मिलेगा तो आप चौका भी नहीं लगा पाएंगे। मौके पे चौका लगाने की कोशिश, लेकिन लगा नहीं पाएंगे, स्ट्राइक नहीं मिल रही आपको। मैदान के अंदर रितेश शुवारी की कमाल की गेंदबाजी, ये देखिए हवा में खेला, नो मैंस लैंड में गेंद को टप्पा मिलेगा और तब तक आएगा सिंगल रन। ये मिली है स्ट्राइक। अब प्रसाद पाड़ेल, आप टीम के कप्तान हैं, आपको अच्छा काम करना पड़ेगा, आपको बताना पड़ेगा क्यों मुझे कप्तान चुना गया, आपको बताना पड़ेगा क्यों मैं इतना होनहार खिलाड़ी हूँ, आपको बताना पड़ेगा सुप्रीमो में क्यों मुझे कैप्टनसी दी गई थी, ये अब बताना पड़ेगा प्रसाद पाटिल को मैदान के अंदर। ये देखिए ये बताया प्रसाद पाटिल ने, मैंने कहा उन्होंने करके दिखाया, गेंद चली सैर करने, ये आया छक्का। थैंक यू डीजे प्रसाद पाटिल, जैसा नाम वैसा काम, छोटा पैकेट बड़ा धमाका। यॉर्कर, लेकिन ये सटीक यॉर्कर, एक्सीलेंट यॉर्कर, क्रैकिंग यॉर्कर, डिस्ट्रॉइंग यॉर्कर, खतरनाक यॉर्कर, खूंखार यॉर्कर। 1 रन आया, ये 1 रन के साथ पहले पारी का खेल मैदान के अंदर हुआ समाप्त। 80 रन बने हैं। यहाँ पे पहले बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद DK 11 अंतोरे पाटनेश्वर के बने 80 रन 6 ओवर के बाद, जो होगा आज का हाईएस्ट टोटल, आज का हाईएस्ट टोटल। प्रसाद पाटिल 18 गेंदों में 39 की बारी, 4 छक्के 2 चौके, कमाल की बारी। कप्तान चला सीना तान, कप्तान ने टिकाई अपनी टीम की शान,
दुश्मनों की काटी मान, ऐसा भी कह सकती है। 6 में बनाई 80 और 6 में बनाई 81, अब बनाने की जरूरत है। कैसी होगी शुरुआत? शुरुआती 3 ओवर में मैदान पर क्या कुछ घटेगा, कौन करेगा वार, कौन करेगा शिकार और बनेगा शिकारी, ये पता चलेगा 6 में 81। लेकिन सुनाएंगे साथी कमेंटेटर, चलेंगे मराठी की मशहूर आवाज पेन तहसील की स्वप्निल जी पवार सर इनके पास। तब तक एक मौका डीजे को बजाइए। थँक्यू डीजे. 81 टू विन असेल. 80 धावा झाल्या. 81 टू विन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतो. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. 81 टू विन असेल. धावफलकावरती आपण धावा पाहतो 80. खरं तर आजच्या दिवसातील उच्चांक मात्र गाठला. हायेस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळतो. 81 टू विन असेल. 80 धावा झाल्यात. 15 आले शेवटला. 2 षटकार या ठिकाणी ऍड केलेत. तरी सुद्धा 80 धावा झाल्यात. 81 टू विन असेल. 12th मॅन या ठिकाणी तुमचा उपस्थित आहे, लक्षात असू द्या. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. DK11 अंतोरे पाटेश्वर टीम आपल्याला विनंती असेल लगेचच फिल्डिंग लावून घ्या. आणि पृथ्वी विराज 11 संघ आपण सलामीचे जोडी मात्र या ठिकाणी मैदानामध्ये झाले दाखल. खरं तर आपण पाहिलं अफलातून इनिंग राहिली प्रसाद पाटीलची. वैयक्तिक त्याने 39 धाव्यांचं योगदान आपल्या 39 धाव्यांचं योगदान मात्र दिलं. खरं तर आपण पाहिलं तर जवळजवळ अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती गेले होते, परंतु नक्कीच आपण पाहायला गेलं तर 80 पक्ष अर्ध्या धावा जर जवळजवळ 39 धावा त्याने बनवल्यात. अर्धा स्कोर जवळजवळ आपण विचार केला तर अर्धा स्कोर एकट्याने बनवलाय. म्हणजे असंच आपण मगाशी देखील उल्लेख केला होता. कप्तान चला श्रीनाथान, कॅप्टन लीड ऑफ द फ्रंट असंच आपण म्हणूया. अफलातून त्याने बॅटिंग केली. 80 धावा जमवल्यात. 81 धावांचं टार्गेट या ठिकाणी असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले पृथ्वी मिराज 11 पेन या संघाची. रवी गोरे आणि प्रमोद जमदाडे ही सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये दाखल झाले. खरं तर मोठं टार्गेट आहे. 81 धावांचं टार्गेट मात्र या ठिकाणी कशा पद्धतीने चेस केलं जाईल आपण पाहतोय. तर खरं तर या स्पर्धेतील एक मोठा उच्चांक मात्र आजच्या दिवसातील गाठला गेला. खरं तर DK11 अंतोरे पाटणेश्वर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय 80 धावा जमवल्यात. 81 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी या ठिकाणी पृथ्वी मिराज 11 पेन संघाची या ठिकाणी दाखल झाले. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. आपल्याला अजून एक मॅच खेळवायची या ठिकाणी बाकी असेल. विनंती असेल आपल्याला. टाइम अलर्ट आहे, टायमर अलर्ट आहे, लक्ष असू द्या. प्रसाद पाटील आणि टीम सर्वांना विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झाला. आपण पाहिलं तर मानस मनोरेचा आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकत होता. खरं तर दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहणार आहोत प्रसादला. खरं तर मागचे मॅच आपण पाहिले प्रसादनं चांगली सुरुवात केली होती, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र त्यांना मॅच गमवावा लागली होती आपण पाहतोय. परंतु या ठिकाणी थोडंसं चेंजेस आपल्याला पाहायला मिळेल. स्टार्ट मात्र देतील रोहन म्हात्रे.
खरं तर पहिल्या मॅचमध्ये त्यांची अनुपस्थिती होती, परंतु आज मात्र या दुसऱ्या मॅचमध्ये ते उपस्थित झाला आणि खरं तर पहिलं षटक त्याच्या हातामध्ये देण्यात येईल असंच आपल्याला चित्र पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कवरती रोहन म्हात्रेला आपण पाहणार आहोत. तर स्ट्राईकवरती फलंदाज असेल रवी गोरेला आपण पाहतो स्ट्राईकवरती. चला मॅच स्टार्ट करा. खूप वेळ घेतला जातो, लक्ष असू द्या, टाइम अलर्ट आहे. रोहन म्हात्रेला आपण पाहतो दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. खरं तर 81 धावांचं टार्गेट आहे ना, 81 धावांचं टार्गेट चेस करत असताना मात्र धावा मात्र या ठिकाणी बनवावे लागतील. चांगलं या ठिकाणी स्टार्ट द्यावा लागेल. दोन्ही फलंदाजाला पंचांचा इशारा आलाय आमच्या प्रीतम पाटील सरांचा. मेन पंचाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतो. मॅच होईल स्टार्ट. पहिला चेंडू या ठिकाणी फेकेल रोहन म्हात्रे हा गोलंदाज. खूपच बहारच्या दिशेने चेंडू फेकला रोहन. वाईटचा इशाराला पंचांचा. पहिल्या चेंडूवरती खराब सुरुवात मात्र केले रोहन म्हात्रे या गोलंदाजानं. वाईट चेंडू फेकला गेला. खरं तर 81 धावांचं टार्गेट, मोठं टार्गेट मात्र चेस करायचं असेल तर प्रसाद पाटीलची खेळी आठवावी लागेल. मोठे चौकार षटकार मारावे लागतील. प्रत्येक चेंडूवरती धावा घ्याव्या लागतील. पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने चेंडू वल्ला. इट्स व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर लगातारचे 2 चेंडू आपल्याला यस चेक केलं जाईल. लाईनच्या बाहेर आहे की आतमध्ये चेंडू डिलिव्हर झाला. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपले स्पर्धेचे मुख्य आयोजक लल्ला वास्कर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती खरं ओमकार साकोस्कर यांच्या हस्ते या ठिकाणी जरूर चेक केलं जाईल लाईव्हच्या माध्यमातून. लाईनच्या बाहेर आहे की आतमध्ये पडला हे चेक केलं जाईल. चेंडू एक्झॅक्ट कुठे डिलिव्हर झालाय हे चेक केलं जाईल. यस ऑब्जेक्शन देखील असणार आहे गोलंदाजावरती, ते देखील चेक केलं जाईल. लल्ला वास्कर कुठे असेल त्यांना विनंती असेल आपण या.
अंपायर डिसिजन काय असेल? नो चेंडू असेल. यस, आपण पाहतो नो चेंडूचा इशारा आला. फ्री हिट असेल या चेंडूवरती. पुन्हा एकदा खूपच बाहेरच्या दिशेने चेंडू फेकला होता. अजून एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर फ्री हिट चेंडूवरती या कंटिन्यू असेल आपण पाहतो. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे चेंडूवरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला रोहन. या ठिकाणी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. चेंडू चाललाय सीमारेषेच्या लगत. चौकार आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज झालाय बाद. तर रवी गोरेला मात्र परतावलंय. मोठं टार्गेट आहे. 81 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट मात्र चेस करत असताना मोठे फटके मारण्याचा प्रयत्न रवीच्या माध्यमातून केला गेला होता. परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला प्रसाद पाटील स्वतः कॅप्टन पाहायला मिळाले. कुठल्यापैकी चुकी नाही आणि सहजरित्या चेंडूला मात्र बाउंड्री लाईनवरती पकडलं. जज चांगलं पाहायला आलेलं. जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. झेल कॅरी केला आणि पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला. आपण पाहतोय रोहनला मिळालेली सफलता खरं तर प्रतीक्षा करावी लागली होती. प्रत्येक चेंडू आपण पाहिलं व्हाईट चेंडू, नो चेंडू फेकले होते. लाईन मिळाली नव्हती खरं तर आणि जशी लाईन मिळाली तशी मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिला. समोर टाकलाय क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर चेंडू सीमा पार. चौकार. तर विनंती असेल त्या पडद्यावरती कोण जो बसलाय त्याला विनंती असेल थोडंसं पाठवायचं आहे. पडद्यावरती कोणी हात ठेवू नका. जे प्रेक्षक कोण आहेत त्यांना विनंती असेल. आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. खरं तर स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रज्योतला आपण पाहतो आल्या आल्या मात्र चौकार ठोकला होता. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं पाहायला मिळालं. चांगलं अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. चेंडूला स्टॉप केलं. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरसेल. धावफलकावरती आतापर्यंत धावा लागल्या गेलेत आपण पाहतोय.
12 धावा धावफलकावरती पहिलं षटक चालू असताना 81 धावाचा टार्गेट चेस करत असताना मात्र या ठिकाणी आपण पाहतोय प्रज्योत कॅप्टन आहे. कॅप्टनला लिडिंग ऑफ द फ्रंट खेळावी लागेल कारण महत्वाची मॅच आहे या सामन्यामध्ये. जरूर या ठिकाणी आपण पाहायला चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. शॉर्ट पॉइंटला सर्कलमधनं क्षेत्ररक्षक धावत गेला, चेंडूला उचलेल फेकेल तद्वर मात्र या ठिकाणी सहजरित्या 2 धावा पळून काढल्यात. या धावा मात्र घेणं खूप गरजेचं आहे. आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी चालू असताना 14 धावा धावफलकावरती. षटक संपलाय धावफलकावरती. धावा आपण पाहतोय 1-14 अशी परिस्थिती आपण पाहतोय. खरं तर या ठिकाणी खराब चेंडूनं सुरुवात केली होती रोहन, नंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि धावफलकावरती धावा या ठिकाणी येऊन ठेपल्यात. 14 धावा एका गडीला मात्र रवी गोरेला मात्र परतवलं तंबूच्या असल्याला आपण पाहतोय. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती रनअप घ्यायला आता. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. अंपायर देखील आपल्याला देखील विनंती असेल. अजून एक मॅच या ठिकाणी खेळवणं बाकी आहे. भरपूर चांगल्या मॅचेस आपण आजच्या दिवसामध्ये पाहायला. खरं तर पेन तालुका प्रीमियर लीग 2024 हा महासंग्राम आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस. उद्या देखील भरपूर चांगल्या मॅचेस देखील पाहायला मिळतील. खरं तर आपण तब्बल 5 दिवसांची ही शृंखला या मैदानावरती पाहणार आहोत. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं हे क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावरती एक पेन तालुक्यातील मोठी स्पर्धा. खरं तर पेन तालुका म्हटल्यानंतर एक क्रिकेटचं माहेरघर, क्रिकेटची पंढरी ज्याला म्हटलं जातं, त्या मैदानावरती आपण ही मोठी स्पर्धा पाहणार आहोत. तारे सितारे पेन तालुक्यातील या मैदानावरती उतरणार आहेत. हे देखील सर्व प्रेक्षकांना मेजवानी असेल. मी खरं तर सकाळपासून तोच उल्लेख करतोय. खरं तर जेव्हा जेव्हा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा सर्व प्रेक्षकांना एक उत्साहाचं वातावरण असतं. खूप साऱ्या तर यस कुंभारवालीचे एक उत्कृष्ट क्रिकेटर स्वप्नीलजी कोठावले यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती त्यांच्या समवेत आपले एक डॅशिंग व्यक्तिमत्व पंकज कुंभार यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. बोलू या मॅचकडे. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आलाय. याच्या फटक्यावरती आपण पाहतोय प्रसादवरती आक्रमण या ठिकाणी. खरं तर जो प्रमुख खेळाडू असतो, गोलंदाज असतो, त्याच्यावरती आक्रमण चालू केलं तर धावा मात्र आपण सहजरित्या बनवू शकता. या ठिकाणी यष्ट्यांचा वेळ पृथ्वी 11 पेन या टीमला मात्र हा दुसरा धक्का कॅप्टन तंबूच्या आशयाला ढीश आहे. रितेश वारीला आपण पाहतोय. हा एक असा खेळाडू आहे की कुठल्याही मोमेंटला मात्र मॅच टर्न करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. ती मात्र आज करताना दिसेल का या मैदानावरती. रितेश वारी लल्ला. यस गतवर्षी आपण पाहायला होते ह्याच स्पर्धेमध्ये खरं तर पेन तालुका प्रीमियर लीग होती आणि खरं तर समीर अवास्कर आणि लल्ला वास्कर ह्या त्या टीम मध्ये होते आणि एका चेंडूमध्ये 6 धावेची गरज असताना षटकार लगावला होता रितेश वारीनं. स्क्रीनच्या वरतून तो षटकार ठोकला होता आणि नक्कीच अजून ते संदीपजी भोईर सर यांच्या माइंडमध्ये अजून ते सेट होतं आणि ते नक्कीच या ठिकाणी आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवलंय. बोलूया मॅचकडे. खरं तर चांगला चेंडू डिलिव्हर केला होता. पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईड बॉल. खूपच बाहेर गेला होता चेंडू. खरं तर भरपूर वर्षाचा अनुभव या ठिकाणी पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीणजी आंद्रे सर अतिशय सुंदर असं अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते
अनेक चांगले क्रिकेटर देखील राहिलेत. आपण पाहायला गेलं तर अतिशय सुंदर असे अंपायर आपल्यासोबत लाभलेत पेन तालुका प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा रिव्हर्स बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला होता, त्याला सरळ या ठिकाणी रिव्हर्सच्या माध्यमातून ठोकला षटकार. पुन्हा एकदा चांगला फटका अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आपण पाहतो चेंडूवरती पोहोचतील, तद्वार मात्र चेंडू निगाठले सीमा रेषा, चेंडू आलाय चौकार. खर तर प्रसाद वरती आक्रमण पाहायला मिळतो. लगातारच्या 2 चेंडूंवरती 10 धावा. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळताना आपण पाहतो डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित आपण पाहतो फलंदाज बाद झाला असता, परंतु जर तरला आपण कधीच क्रिकेटमध्ये फाकीत करत नाही. असा खेळ म्हणजे सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपण पाहतोय. फलकावरती धावा झाल्यात 30 धावा फलकावरती आपण पाहतोय. पंचवीस चेंडू 51 ची गरज असेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय, खूपच बाहेर गेला होता चेंडू, पंचांचा इशारा आला. इट्स अ खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूला पुन्हा डिलिव्हर करावा लागेल, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. एक धाव फलकावरती 31 धावा लागल्यात आतापर्यंत आपण पाहतोय. अजूनही 25 चेंडू 50 धावेची गरज असेल. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूने थोडीशी उचली घेतली होती, आलाय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. फलकावरती 31 धावा आपण पाहतोय. आता मात्र गरज असेल 24 बॉल 50 धावेची. या मॅच मध्ये चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मगाशी देखील मी उल्लेख केला होता रितेशचा, ज्याच्या बॅट मधनं चांगले फटके, एक षटकार रिव्हर्सच्या माध्यमातून, एक एक्स्ट्रा कव्हरला भेदक चौकार आला. चांगली बॅटिंग केले. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर फलकावरती धावा आपण पाहतोय 31. तद्वार आपण देऊया एक सुवर्ण संधी डीजे गोल्डन. तर आपण पाहतो खरं तर पहिलं षटक फेकलं होतं रोहन. 14 धावा मात्र त्याने या ठिकाणी खर्च केल्या होत्या आणि एक महत्वाची विकेट रवी गोरेला मात्र परतवलं होतं. आणि खरं तर पुन्हा एकदा दुसरं षटक फेकण्यासाठी अर्थातच संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज आपल्याला पाहायला मिळेल. रोहन म्हात्रे स्ट्राईकवरती असेल, रितेश वारी लल्ला समोर टाकलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, फटका फसलाय, सोपी झेल पकडली जाईल. रवीच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला, फलंदाज होतोय बाद. यस, एकच आवाज पूर्ण पेन तालुक्यामध्ये घुमणार, आवाज मात्र गाजणार. पेन तालुका प्रीमियर लीग आज आपण पाहिला तर पहिला दिवस या स्पर्धेचा. खरं तर सुंदरसा दिवस आपण आज पाहिला, संपूर्ण मॅचेस देखील पाहिल्या.
अतिशय दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं. खरं तर पेन तालुक्यातील नामवंत खेळाडू आपल्या या आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला मिळाले. हरेश गावणचा वेग आपण पाहिला, तदनंतर निलेश पाटील जे आपण बॅटिंग पाहिली. सुमित 11 डोल्बी संघ सुपर 8मध्ये दाखल झाला आणि आता मात्र आपण पाहतो याच्यामधनं जो संघ जिंकेल तो मात्र या ठिकाणी हर्ष 11 दुर्शेद संघासमोर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. बोलूया मॅचकडे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. रोहनला आपण पाहतो बॅटची कडा, वन हँडेड झेल या ठिकाणी पकडला गेलाय. अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला. तू चल मी आया अशी परिस्थिती सध्या तरी आपण पाहतोय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. अमित पेंडारीला आपण पाहतोय. खरं तर धावा चांगल्या आल्या होत्या 2 षटकांमध्ये. आपण विचार केला तर एक हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळेल. रोहन 2 षटकांमध्ये 31 धावा आल्या होत्या. या ठिकाणी चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट केला जाईल का? पंचांचा इशारा येणं बाकी असेल. यस, चेक केलं जाईल. थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले जातील स्पर्धेचे मुख्य आयोजक लल्ला वास्कर. नॉट आउट असेल, सुरक्षित असेल फलंदाज. पुन्हा एकदा बोलूया मॅचकडे. आपण पाहतोय खरं तर डोक्याची घंटा मात्र या ठिकाणी वाजली होती. क्षेत्ररक्षक आहेत. सोपापतीचा झेल. अजून एक फलंदाज बाद. खरं तर मगाशी देखील मी उल्लेख केला, वारंवार विकेट मात्र जात आहेत. सहजरित्या मात्र सहज फलंदाजांना बाद करण्यात यश मिळतंय. अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला. डीजे फलंदाज झालाय बाद. आपण पाहतोय धावा या ठिकाणी 81 बनवायच्या होत्या. आपण पाहतोय, परंतु धावा 81 बनवत असताना तुम्हाला बॅटिंग करणं हे खूप गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही खरं तर या ठिकाणी सुवर्ण संधी असेल. सागरसाठी एक पारितोषिक आले स्वप्नीलजी गोठावले यांच्या माध्यमातून. लगातार जर 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल सागरसाठी. खरं तर सागरमध्ये देखील क्षमता आहे या धावा बनवण्याची, परंतु धावा बनवाव्या लागतील. धावा पूर्ण थांबल्या गेल्यात आपण पाहतो. या ठिकाणी चांगला बॉल चॉप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. खरं तर आपण पाहतो यॉर्क चेंडूला फेकला होता. रोहन कमबॅक केला. खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 14 धावा त्यानं खर्च केल्या होत्या.
आतापर्यंत त्याने 5 चेंडू फेकल्यात, एकही धाव दिली नाही आणि 3 विकेट घेतल्यात. चांगली गोलंदाजी या ठिकाणी. खरं जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल, आपण पाहतो यशस्वी षटकाची होईल समाप्ती. 21 धाव खर्च केली आणि 3 महत्वाच्या विकेट मात्र या ठिकाणी घेतल्या रोहन म्हात्रेनं. यशस्वी षटकाची झाले समाप्ती. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक होईल, तदनंतर आपण एक आवाज ऐकूया डीजे मास्टर. थैंक यू डीजे ऑपरेटर, शुक्रिया स्वप्निल जी पवार. तमाम दर्शकों का, मान्यवरों का, खिलाड़ियों का स्वागत. आप देख रहे हैं पीपीएल यानी पेन तालुका प्रीमियर लीग का यह घमासान. आने वाली 18 गेंदे 49 रनों की ज़रूरत है. रनों का माउंट एवरेस्ट आपके सामने खड़ा किया गया है. रनों का पहाड़ आपके सामने खड़ा है. उसका पीछा करना है तो यहाँ पे आतिशबाजियाँ करनी पड़ेंगी. पहले ओवर में रोहन मात्रे ने खर्च किए रन 14. दूसरी ओवर में प्रसाद पाटिल ने रन दिए 17 और तीसरी ओवर में रोहन मात्रे ने रन दिया मात्र 1. कम बैकिंग वाला ओवर, मोमेंटम को खींचने वाला ओवर आया जो डाला था रोहन मात्रे ने. युवा खिलाड़ी, युवा गेंदबाज, अच्छी हाइट उनके पास है. बतौर गेंदबाज कई मैदानों के ऊपर अपने नाम के दबदबे को उन्होंने मशहूर किया है और आज फिर एक बार गेंदबाजी की ताकत को हमने देखा. लेकिन ये आए कप्तान प्रसाद पाटिल. कमाल की गेंद थी, यॉर्कर थी, सामने खेला, हल्के हाथों से धकेला. मिड ऑन पर गेंद की फील्डिंग की जाएगी, तब तक मिलेगा मात्र एक सिंगल रन. 17 गेंदों में अब 48 की जरूरत है. पीडीसी लाइव दिखा रही है इस टूर्नामेंट को. कोशिशें करनी पड़ेंगी. ताकत आपके पास, बहुत सारी चीजें आपके पास होती जरूर है, लेकिन आपको कुछ करके दिखाना होता है. काम कीजिए, रन बनाने की जिम्मेदारी है. माउंट एवरेस्ट रन काफी ज्यादा है, गेंदे कम, रन ज्यादा. गेंद और रनों के बीच काफी बड़ा अंतर. फुल टॉस ये गेंद थी, ओहो हो, ये गया है दर्शक दीर्घा में मैक्सिमम मिड विकेट बाउंड्री के बाहर. माइटी हिट, ये आया छक्का. 6. आज देखिए जरा किसमें कितना है दम. जम के रखना कदम, क्योंकि हम ही बनेंगे सिंघम. ये दोनों टीमों ने बताया. ये देखिए बाहरी किनारा, कैच का मौका, जर्सी नंबर 17. क्या किया, कैच को छोड़ा. कैचेस पकड़ो, मैचेस जीतो, हमेशा कहा जाता है. कैच को छोड़ा. एक एक कैच ने कई बड़ी बड़ी टूर्नामेंट जिताई है. आपको 1983 का वर्ल्ड कप याद आएगा, जहाँ पे कपिल पाजी ने उल्टी भागते हुए कैच पकड़ी थी और भारत ने पहली बार वर्ल्ड कप जीता था. गेंदें बची है, 15 गेंदें और जरूरत है. यहाँ पे रनों की जरूरत जरूर है, लेकिन हल्के हाथों से खेला, डायरेक्ट हिट होती. बचपन में इन्होंने गोटियां कम खेली है. नीम चूक गया, सटीक होना चाहिए निशाना.
निशाना आपका अच्छा होना चाहिए, ऑन टारगेट पर थ्रो होता तो मजा आता, लेकिन हुआ नहीं। डॉट बॉल, 14 गेंदे, अब 41 रनों की जरूरत। ये 2 गेंदे बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि प्रसाद पाटिल का कोटा खत्म होगा इन 2 गेंदों के बाद। यहाँ पे एक आध विकेट आता है तो मैच में मजा आएगा, एक आध बड़ा शॉट मैच में मजा बढ़ाएगा। शरीर और बल्ले के बीच में से गेंद, विकेट कीपर के दस्तानों में रफ्तार का सौदा करने वाले गेंदबाज है। गेंदबाजी मार्ग पर प्रसाद पाटिल, कलवा एक्सप्रेस जिन्हें कहा जाता है ग्रामीण टेनिस में नाम मशहूर करने के बाद ये खिलाड़ी यहाँ पे आपको ऑन फील्ड पर नजर आएगा। 2 गेंदे डॉट डाली, 8 रन वाला ये ओवर, 4th ओवर, चौथा ओवर नंबर 4, गेंदे हुई है 5, रन खर्च किए हैं 8 इस ओवर में अब तक। ये भी शॉट खेला हवा में, जरूर इस बार भी मौका नहीं करेंगे कोई गलती। यस इट इज टेकन, बैटर बैक टू पवेलियन, ये मिला एक और झटका। रेडर यहाँ पे पेन प्रीमियर लीग आयोजन किया है अनिकेत 11 पेन गोलीवाड़ा, जिनकी दहशत हमेशा रहती है पेन तहसील में। वो अनिकेत 11 पेन गोलीवाड़ा, इन्होंने किया है ऑर्गेनाइजिंग इस टूर्नामेंट को। लल्ला जी वास्कर और उनकी टीम। लल्ला वास्कर एक ऐसा शेर जिसने ऐसा तहलका मचाया, आज कोई भी माइका लाल उनका बाल बांका नहीं कर सकता, ऐसी ताकत है उनकी। लल्ला जी वास्कर और उनके साथ उनकी टीम जिन्होंने मेहनत ली, मेहनत, ताकत ऐसी है जो अच्छे काम करती है, अच्छे काम करने की ताकत है उनके पास। क्योंकि टीमें ने कहा, कप्तानों ने कहा कोई भी पेन प्रीमियर लीग को ऑर्गेनाइज नहीं करना चाहता, वो कहते हैं मैं खड़ा हूं और मैं करूंगा, और उन्होंने हर बार करके दिखाया है। जब भी लोगे नाम, एक ही नाम आएगा, लल्ला भाई वास्कर। उन्होंने हमेशा करके दिखाया, आज भी दिखाया, इस बार भी दिखाया, आगे भी दिखाएंगे। बिल्कुल बड़ा नाम है उनका, लेकिन चलेंगे मैदान के अंदर। 12 गेंदे, 41 की जरूरत। अब आए गेंदबाज आदेश आएंगे 5वीं ओवर को लेकर। ये देखिए हेलीकॉप्टर घुमाना चाहते थे, यहाँ पे अपील जोरदार, अंपायर की उंगली उठी, बल्लेबाज की गाड़ी छुड़ गई, बिना टिकट लीजिए रवानगी, टाटा बाय बाय, ये आया विकेट। विकेटों की बढ़चढ़ हो रही है, समस्याएं बढ़ रही है, लेकिन परेशानियों में से निकालना पड़ेगा। नए खिलाड़ी मैदान पर आएंगे। न्यू बैटर इनट नंबर 9 की पोजीशन पर उदय को आए, लेकिन क्या जीत का सूर्य उदय होगा? बल्लेबाजी करती हुई टीम के लिए ये देखना भी उतना ही जरूरी। कमाल की गेंद, ये देखिए एकदम सामने से छाती पे वार करके ये निकाली डॉट बॉल। कमाल की गेंद है, अच्छी गेंदबाजी यहाँ पे हो रही है। DK 11 अंतोरे पाटनेश्वर, बड़ा नाम है टीम का, काम बड़ा करना है। पहले मुकाबले में भले ही हमें मिली हो हार, लेकिन हम करेंगे पलटवार, ये बताया। सामने खेला, कनेक्शन नहीं, इक्के दुक्के से दाल दलने वाली नहीं है, इक्के दुक्के से बात बनने वाली नहीं है। दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दुरुस्त हो जाएगी अगर चौवे छक्के नहीं आई। दिल्ली को दुरुस्त करना है तो रनों की गाड़ी को टेक ऑफ होना पड़ेगा, उड़ना पड़ेगा, बल्लेबाज को दौड़ना पड़ेगा, रन बनाने पड़ेंगे, तो ही मजा आएगा, वरना फिर आपका काम तमाम भी हो जाएगा।
ये भी देखिए शॉर्ट पुल किया, ओ हो ये गई है दर्शक दीर्घा में, ये तो सीधा पेन से गई है बगल वाले गांव में, इतना दूर 6 जरूर है लेकिन ये इतना लंबा मारा, अट्टा दस्ता होता तो भी मिल जाता, इतना लंबा मारा है। टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर, रन बने अब 46 रन टीम का टोटल बना है स्कोर कार्ड पर, पीछा करना 81 का। 35 की जरूरत, कैच का मौका, फंस गए, ये जाल बिछाया, पकड़ी गई विकेट, पकड़ी गई कैच, ये मिला एक और झटका, परेशानियां एक और बार बढ़ गई, गेंदबाज ने किया कमबैक, दिया ईट का जवाब पत्थर के साथ। थैंक यू डीजे। 34 रनों की अब जरूरत है यहां से, क्या वो रन बनेंगे? न्यू बैटर, विकेट काफी ज्यादा गए हैं, बहुत ज्यादा विकेट गवाए, लेकिन इस बार डाउन द लेग, अंपायर प्रीतम सर बताएंगे वाइड बॉल है। हमारे दोनों ऑफिशियल अंपायर जिन्होंने बहुत मेहनत ली है, आज के दिन में काफ़ी अच्छी अंपायरिंग हुई है। मेन अंपायर प्रीतम पाटिल सर, स्क्वायर लेग अंपायर प्रवीण जी आंद्रे सर, और हमारे साथ स्कोरर दिमाग के जादूगर, दिमाग के कंप्यूटर संदीप जी भोईर, 21 और 43 को मशहूर करने वाले। लेकिन ये आया, ये भी गई गेंद हवाई यात्रा पर, एक फाइट, वातावरण टाइट, ये आया छक्का। यहाँ पे देखिए डीके भाई ओनर भी खेल रही है, ओनर भी खेल रही है। बॉलिंग नाही करत बॉलिंग देखिए 6 गेंदें बची है, 27 रनों की जीत के लिए जरूरत है। डीके भाई इनके लिए यहाँ पे हमारे विनायक जी पाटिल, इन्होंने इनाम लगाया था अगर वो गेंदबाजी करते तो, लेकिन वो कर नहीं रहे। विनायक जी पाटिल, इनकी इच्छा है कि उनको भी गेंदबाजी मिलनी चाहिए, लेकिन वो नहीं कर रहे क्योंकि वो ओनर है टीम के, आज खेल कर रहे हैं अपनी टीम के लिए। बोल पैसे बोल ना पैसे बोल पटकन मैच टाकायच्या पटकन बोला हाँ 2 विकेट अगर लेते, अगर गेंदबाजी मिलती दत्ता जी कांबड़े इनको, और अगर वो 2 विकेट लेते तो विनायक जी पाटिल, इन्होंने 5,000 लगाए थे उनके लिए, लेकिन उन्होंने ली नहीं है वो, क्योंकि वो ओनर है, कैप्टन। देखिए माइंडसेट उनका हमेशा कूल, अभी भी ले सकते हैं, लेकिन अभी उनका डिसीजन है, जो बोलेंगे बिल्कुल मानना पड़ेगा। स्ट्राइकिंग एंड पर खिलाड़ी है, वो भी ओनर है यहाँ पे टीम के, मतलब देखिए मुकाबले में देखिए ये ओनर वर्सेस ओनर फाइट होनी चाहिए थी, ये सामने ओनर है तो यहाँ पे दत्ता भाई कांबड़े सबकी इच्छा थी कि उनको गेंदबाजी मिले, लेनी चाहिए थी ओनर के सामने, लेकिन उन्होंने ली नहीं है। कब आखिरी ओवर के लिए गेंदबाज आएंगे? रवित, ये देखिए हवाई यात्रा पर भेजा, पहली गेंद को उड़ा दिया, लेकिन
आर के नीचे ग्रेविटी न्यूटन का नियम है, जो ऊपर जाती है वो नीचे आती है। ये गेंद आई और ये विकेट भी आई। अच्छी है ये। दिस इज द लास्ट विकेट। बल्लेबाजी करती हुई टीम पृथ्वी मिराज 11 पीड। अगर यहाँ पे जो टीम हारेगी उसका सफर यही समाप्त होगा इस टूर्नामेंट में। ये देखिए यॉर्कर लेन खोद के निकाला, अच्छा शॉट, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर बॉल। एक आया, दूसरा भी आया, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। दुक्का आया लेकिन इक्का दुक्का कुछ नहीं कर पाएगा। रन बनाने थे, शुरुआत अच्छी होनी चाहिए थी, कोशिश अच्छी करनी थी लेकिन हुई नहीं। रन अब बन नहीं रहे, समस्याएं बढ़ रही है। बल्लेबाजी करती हुई टीम के लिए रन बन नहीं रही है और अब शायद उनकी टीम का सफर समाप्त भी हो सकता है, क्योंकि गेंदे 4 है और रन बनाने है 25। ये देखिए 4 में 25 चाहिए थे। कमाल की डिलीवरी, अच्छी डिलीवरी, ब्यूटीफुल डिलीवरी, डॉट डिलीवरी, उम्मीदों को जगाने वाली, जीत की कगार पर ले जाने वाली, सामने वालों को धराशायी करके धज्जियां उड़ाने वाली गेंदबाजी। हाँ, अगले मैच के लिए जरूर यहाँ पे मैं बुलाऊंगा, टॉस जरूर अगले मुकाबले का किया जाएगा, लेकिन ये डॉट गेंद यहां से आई है। हर्ष 11 दुर्शेर के कप्तान रोहित मात्रे यहाँ पे आ चुके हैं। यहाँ से जो जीतेगा उनके साथ खेलेगा अगले मुकाबले में। फुल टॉस, ये गेंद थी लेकिन यहाँ पर भी कुछ नहीं मिलेगा। ये भी आई एक और बार, डॉट गेंद है, डॉट पे डॉट, डॉट पे डॉट, रन नहीं आए, काम बना नहीं, काम पूरा नहीं हुआ, काम अधूरा हो गया। जीत का सपना पूरा नहीं होगा, सपना टूट गया, टूटा ये सपना है। ये गेंद इसी के साथ डॉट गेंद आई, मुकाबले को जीता DK 11। अंतोरे पाटनेश्वर ने जीता मुकाबला, बजाया डंका, लहराया अपने नाम की दहशत और दिखाया अपने नाम का दबदबा।